Hello, dear students. Myself, Imam Kasim Bagwan from Sri Yashash Shalke Prashala Wagdari. Today, we are discussed in Standard 8, subject Science. In that Science, chapter number 7, metals and non-metals are also discussed here in that video. तर या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांना माझ्या या चॅनलवरती मनापासून मी स्वागत करतोय. आणखीन एक सर्वांना विनंती आहे, जर माझे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक अँड शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आपल्या एका सबस्क्राईबमुळं मला प्रोत्साहन व उत्साह मिळेल व मला आपणासाठी आणखीन नवीन व्हिडिओ बनवण्याची सतत प्रेरणा मिळत राहील. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वा जो प्रकरण आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स हा आपण पाहणार आहोत. काय आहे या प्रकरणामध्ये? या प्रकरणाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला कॅन यू रिकॉल मध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाची आपल्याला उत्तरं माहितीच आहेत, कारण आपण गेल्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहात. काय आहे पहिला प्रश्न? मी या ठिकाणी वाचतोय, पाहूया आपण. व्हॉट आर द 3 टाइप्स इन विच द एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाईड? आता या प्रश्नाचं मराठीमध्ये अर्थ असा होतोय की सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात करतात? आता मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारामध्ये करतात हे आपण शिकलेलं आहात. हे पाहण्याच्या अगोदर पहिल्यांदा एलिमेंट म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण हे देखील आपण गेल्या इयत्तेमध्ये शिकलेलं आहात. काय आहे डेफिनेशन पाहूया. एलिमेंट्स मीन्स अ सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ 1 or more atom in which are exactly alike, that is also called elements. तर आपल्या प्रत्येकांना माहिती आहेत की आज जर आपण विचार केला तर एकूण 118 मूलद्रव्य अस्तित्वात आहेत. त्यापैकी 92 मूलद्रव्य जे आहेत हे निसर्गामध्ये आढळतात आणि उरलेले जे आहेत ते मॅनमेड आहेत, आर्टिफिशियल, मानवानं या ठिकाणी तयार केलेले आहेत प्रयोगशाळेमध्ये. तर असे एकूण 118 मूलद्रव्य आहेत आणि या 118 मूलद्रव्याचं वर्गीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे 3 गटामध्ये. कोणकोणते? तर एक आहे मेटल्स, दुसरा आहे नॉन मेटल्स आणि तिसरा जो आहे मेटालॉइड्स. अशा पद्धतीनं 3 प्रकारामध्ये मूलद्रव्याचं वर्गीकरण केला जातोय. दुसरा प्रश्न असा आहे, व्हॉट आर द मेटल्स अँड नॉन मेटल्स दॅट वी यूज इन एव्हरीडे लाईफ? दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे धातू आणि अधातू वापरतोय? आपल्याला माहिती आहे धातूमध्ये कोणकोणते येतात. सोने आहे, चांदी आहे, लोखंड आहे, तांबे आहेत, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, स्टेनलेस स्टील्स हे वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य आहेत आणि तर हे धातू आहेत आणि हे सर्व धातू आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतोय. तशाच प्रकारे अधातू देखील आहेत, त्यालाच आपण नॉन मेटल असं म्हणतोय. नॉन मेटल्समध्ये तर याच्यामध्ये सर्वात प्रथम येतोय तो आहे क्लोरीन, आयोडीन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नॉन मेटल्स देखील आपल्याला माहितीच आहेत आणि या नॉन मेटल्सचा देखील वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असतोय. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया, all the objects or materials in the world are made from elements, compounds or their mixtures. या ठिकाणी जगामध्ये जेवढे वस्तू किंवा पदार्थ आहेत हे सर्व मूलद्रव्यापासून, कंपाऊंड म्हणजे संयुग आहे आणि दुसरं जो आहे मिक्सचर, आपण त्यालाच म्हणतोय मिश्रण, यांच्यापासूनच बनलेले आहेत. नंतर सायंटिस्ट क्लासिफाईड all the elements into 3 general types. One is a metal, another one is a non-metal and third one is a metalloids. तर या ठिकाणी जे शास्त्रज्ञांनी मूलद्रव्याचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलेलं आहे. एक जो आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल आणि तिसरा जो आहे मेटॅलॉइड्स.
मेटललाच आपण धातू या नावाने ओळखतोय, नॉन मेटल्सला आपण अधातू असं म्हणतोय, आणि तिसरा जो आहे मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स म्हणजे त्याला आपण धातू सदृश असं म्हणतोय. या तिघांची पण आपण या ठिकाणी माहिती विस्तारित स्वरूपात पाहूया. पहिल्यांदा आपण या प्रकरणामधला जो पहिलाच पॉइंट आहे तो आहे मेटल्स. काय आहे हे मेटल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी मेटल्समध्ये मेटलची या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. मेटलची डेफिनेशन पहा. मेटल हॅज अ टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स अँड टू क्रिएट अ पॉझिटिव्हली चार्ज्ड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेटल. पहा या ठिकाणी मेटलची व्याख्या काय सांगितलेली आहे. मेटल असा आहे की तो त्याचे इलेक्ट्रॉन्स गमावितोय, गमाविल्यानंतरही सुद्धा तो पॉझिटिव्ह आयॉन्स क्रिएट करतोय, म्हणून त्यांना आपण मेटल्स म्हणतोय. आता या ठिकाणी पाहूया तर याच्यामध्ये आहे गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम आर फ्यू मेटल्स. हे जे काही आता मी नाव घेतलेले आहेत, गोल्ड पासून प्लॅटिनमपर्यंत, हे सगळे धातू आहेत. मेटल्स हॅव लस्टर. आता मेटल्समध्ये लस्टर असतोय. लस्टर्स म्हटल्यानंतर शायनिंग असतोय, चकाकी त्यांना असते. मेटल्स आर हार्ड. मेटल हे हार्ड देखील असतात. वायर ऑर शीट कॅन बी फ्रॉम देम्स मेड ऑफ मेटल्स. म्हणजे जे काही धातू आहेत या धातूपासून आपल्याला वायर बनवता येते, त्याच्यापासून शीट म्हणल्यानंतर पत्रा देखील तयार करता येतोय. आणखीन मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे सर्व जे काही आपण पाहतोय हे सगळे त्या मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे त्यांचे गुणधर्म आहेत त्या मेटलचे. आता या मेटल्समध्ये कोणकोणते गुणधर्म आपण बघणार आहोत हे पुढे पाहणारच आहोत, परंतु याच्यामध्ये सांगितलेलं आहे मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे धातू असतात हे विजेचे आणि उष्णतेचे सुवाहक असतात. मेटल्स लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयॉन्स दॅट इज कॅटायॉन्स. आता कॅटायन्स म्हटल्यानंतर काय म्हणतोय आपण त्याला, पॉझिटिव्हली चार्ज्ड म्हणतोय. कॅटायन्स म्हणजे काय असतोय, पॉझिटिव्हली चार्ज्ड. इथं डेफिनेशन देतात पहा. मेटल्स लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणल्यानंतर काय असतोय, एखाद्या मूलद्रव्याची जी बाह्यतम कक्षा असते, जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, त्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारा जो काही इलेक्ट्रॉन असतोय त्या इलेक्ट्रॉनलाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतात, किंवा त्याला बाह्यतम इलेक्ट्रॉन असं म्हणतोय. आणि तो बाह्यतम इलेक्ट्रॉन ज्यावेळेला लॉस होतोय त्यावेळेला त्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्हली चार्ज्ड आयॉन क्रिएट होतोय, म्हणूनच त्याला म्हणलं जातं कॅटायन्स असं म्हणतात. लक्षात राहील प्रत्येक पॉईंट्स विद्यार्थी मित्रांनो. तर पाहूया आपण पुढचा पॉईंट या ठिकाणी पाहणार आहोत. त्या पॉईंटचं नाव आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आता भौतिक गुणधर्म आपण एक एक करून पाहूया किती फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. पहिला पॉईंट आहे या ठिकाणी फिजिकल स्टेट. पहिला जो पॉईंट येतोय फिजिकल स्टेट आहे, त्याची भौतिक अवस्था काय आहे. कारण आपण खालच्या इयत्तेमध्ये देखील अभ्यासलेला आहात, इयत्ता 6वीला, चेंजेस ऑफ द स्टेट्स ऑफ द मॅटर. तर याच्यामध्ये पदार्थांच्या अवस्था किती आहे प्रत्येकांना माहिती आहेत. पदार्थांची अवस्था 3 आहे. एक आहे सॉलिड, दुसरा आहे लिक्विड, आणि तिसरा जो आहे गॅसियस. मग मेटल जो आहे तो कोणत्या अवस्थेमध्ये असतोय तो देखील आपल्याला पाहणं गरजेचंच आहे. तर पाहूया. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल्स स्टे इन अ सॉलिड स्टेट. However, metals like mercury and gallium are exceptions which are in liquid state even at room temperature. पहिल्याच या फिजिकल स्टेट्समध्ये काय सांगतात की जे ऑर्डिनरी टेम्परेचर आहे, म्हणजे सर्वसामान्य जो काही तापमान असतोय त्या सर्वसामान्य तापमानावरती जो मेटल्स आहे हा सॉलिड स्टेटमध्ये असतोय. आणि दुसरे याच्यामध्ये एक जो एक्सेप्शनल केस आहे, म्हणजेच अपवादात्मक केस जो आहे तो आहे मर्क्युरी, आणि दुसरा जो आहे गॅलियम. हे दोन आणखीन असे मेटल्स आहेत ते लिक्विड स्टेटमध्ये येतात.
परंतु सर्वसामान्य जर आपण तापमानाचा विचार केला तर हे मेटल कसे असतात तर सॉलिड इन नेचरमध्ये असतात. आता रूम टेम्परेचर म्हणजे काय? रूम टेम्परेचर म्हणजे जवळपास एक 20 ते 23 डिग्री सेल्सिअस पर्यंतचा टेम्परेचर असतोय. म्हणजे असा टेम्परेचर की या टेम्परेचरमध्ये आपल्याला कम्फर्टेबल जर जाणवत असेल तर त्यांनाच आपण रूम टेम्परेचर असं म्हणतोय. आता याच्यानंतर आणखीन पाहूया, कॅन यू रिकॉल. आपणासाठी आणखीन एक आठवण्यासाठी सांगितलेलं आहे, पाहूया आठवता येतोय का पहा. You might have seen a doctor's pressure gauge to measure blood pressure during your visit to a dispensary accompanying your relative. In that, you might have seen a gray colored liquid in a glass tube. What is that metal? आता या ठिकाणी तुम्हाला थोडंसं आठवायला सांगितलेलं आहे. काय आठवायचं आपल्याला? ज्या वेळेला तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकाच्या बरोबर एखाद्या डिस्पेन्सरीला तुम्ही गेला असाल, म्हणजेच दवाखान्याजवळ गेला असाल, तिथं डॉक्टराजवळ एक प्रेशरचं गेज ठेवलेलं असतोय. कशासाठी? ब्लडचं प्रेशर किती आहे ते मोजमाप करण्यासाठी. आता प्रेशर गेज म्हणल्यानंतर कोणाला म्हणायचंय तर त्याला आपण म्हणतोय रक्तदाब मापक म्हणतोय. हे तुम्ही बघितलं असाल, त्याच्यामध्ये तो काचीच्या नळीमध्ये एक ग्रे कलरचा एक लिक्विड भरलेला असतोय. ग्रे कलरचा म्हणजे राखाडी कलरचा, राखाडी रंगाचा एक द्रव पदार्थ तुम्ही बघितला असाल. तर तो जो लिक्विड आहे तो ग्लास ट्यूबमध्ये भरलेला, तो कोणता मेटल आहे? काय आपल्याला आयडिया याच्याबद्दल सांगता येतील? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मीच देतोय. तर याचं जो उत्तर आहे तो आहे मर्क्युरी. त्यालाच आपण पारा असं म्हणतोय. हा पारा त्या प्रेशर गेजमध्ये ब्लड प्रेशर मोजमाप करण्यासाठी वापरला जातोय. आता दुसरी प्रॉपर्टीज आपण मेटलची पाहणार आहोत, त्याचं नाव आहे लस्टर. हा आहे लस्टर. टेक कॉपर व्हेसल ॲट युअर होम. आता तुमच्या घरामध्ये असणारी तांब्याची भांडी तुम्हाला माहिती आहेत, तांब्याची भांडी घ्यायला सांगतात. स्क्रब देम्स विथ लेमन अँड रिन्स विथ वॉटर. तुमच्याकडं जे काही असलेला लिंबू आहे त्या लिंबूच्या साह्याने तांब्याच्या भांड्याला घासायचे आहे आणि त्याला पाण्याच्या साह्याने वॉशिंग करायचं, धुवून घ्यायचे. ऑब्झर्व द लस्टर्स बिफोर अँड आफ्टर क्लिनिंग. काय करायला सांगतात या ठिकाणी? ज्या वेळेला तुम्ही जे तांब्याचा भांडा घेतला होता त्याला धुण्याच्या पूर्वी आणि धुल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. काय दिसेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये? तर तुम्हाला ऑब्झर्व करण्याच्या अगोदर, आपण ज्या वेळेला त्याला घासण्याच्या अगोदर जर बघितला असाल तर तो थोडासा म्हणजे घाण अवस्थेमध्ये होता, आणि ज्या वेळेला त्याला तुम्ही रबिंग करता, स्क्रबिंग करता आणि लेमनच्या साह्याने त्याला स्क्रबिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रकारचा फ्रेशनेस म्हणा आणि एक प्रकारचा तुम्हाला फ्रेशी क्लीन वाटायला सुरुवात होतोय. याचा अर्थ काय होतोय पहा. लाईट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लीनड ऑर फ्रेशली कट सरफेस ऑफ मेटल अँड द मेटल लुक्स लस्टरस. यामध्ये लस्टर्स म्हणल्यानंतर त्याला मराठीमध्ये शब्द आहे शायनिंग असं म्हणतोय, म्हणजे चमकणारा म्हणतोय आपण. त्याला चकाकी असते, एक विशिष्ट अशा प्रकारची चकाकी आपल्याला मेटल्समध्ये दिसते. हे आपल्याला समजावून सांगण्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे तांब्याचं भांड्याचं. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याचं भांडं असतं आणि या तांब्याच्या भांड्याला ज्यावेळेला तुम्ही घासल्यानंतर तो पृष्ठभाग अत्यंत चांगल्या पद्धतीने चमकतोय, याचा अर्थ त्याला चकाकी असते. दुसरा गुणधर्म आपण या ठिकाणी धातूचं बघितलेला आहात. आता तिसरं गुणधर्म आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्याचं नाव आहे हार्डनेस. हार्डनेस म्हणल्यानंतर त्याला आपण म्हणतोय कठीणपणा, मराठीमध्ये शब्द आहे. जनरली मेटल्स आर हार्ड. जर आपण धातूंचा विचार केला तर सर्वसाधारणपणे मेटल्स हे हार्ड असतात, नॉट सॉफ्ट, परंतु ते मऊ देखील नसतात. एक्सेप्शन्स सोडियम अँड पोटॅशियम्स आर सॉफ्ट अँड कॅन बी इझिली कट बाय नाईफ. काय सांगतात याच्यामध्ये? हार्डनेसचा विचार जर आपण केला तर हे जनरली मेटल्स हे हार्डच असतात, परंतु त्यामध्ये देखील एक्सेप्शनल केस आहे. दोन मेटल्स आहेत, एक आहे सोडियम आणि दुसरा जो आहे पोटॅशियम, आणि हे दोन्ही हे सॉफ्ट आहेत.
चाकूच्या साहाय्याने आपण ज्याला सहजतेने कापता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जो आहे हार्डनेस देखील या ठिकाणी आपण बघितलेला आहात. पहिला जो बघितला फिजिकल स्टेट, दुसरा होता लस्टर, तिसरा जो होता हार्डनेस. आता याच्यानंतर आपण चौथा या ठिकाणी फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. त्याचं नाव आहे डक्टिलिटी. डक्टिलिटीमध्ये पहा, त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं तन्यता. द मेटल हॅज ॲबिलिटी टू ड्रॉ अ वायर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए डक्टिलिटी. म्हणजे धातूमध्ये असा एक गुणधर्म आहे की त्याच्यापासून आपल्याला एक बारीक तार काढता येते. त्या प्रॉपर्टीजलाच म्हणलं जातं डक्टिलिटी. काय आहे डक्टिलिटी पाहूया. हॅव यू एव्हर गॉन टू अ गोल्डस्मिथ शॉप? तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का? हॅव यू सीन द गोल्डस्मिथ मेकिंग अ वायर ऑफ गोल्ड ऑर सिल्वर? ज्या वेळेला तुम्ही सोनाराच्या दुकानाला गेला असाल तर सोनाराने काय करतोय, सोन्याची किंवा जी काही चांदीची वस्तू आहे त्याने वस्तू जे काही बनवत असताना कधी तुम्ही पाहिलेला आहात का? वेन अ मेटल इज पुल्ड थ्रू अ होल इट्स वायर इज फॉर्म्ड. म्हटल्यानंतर छिद्रामधून धातूला ओढलं की त्याच्यापासून तार तो बनवत असताना कधी बघितला तुम्ही? दिस प्रॉपर्टीज ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. सोनाराचं या ठिकाणी आपल्याला उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती छान अशा पद्धतीनं आपल्याला ते समजेल पहा. सोनाराकडं कधी गेला असाल तर तुम्ही त्या ठिकाणी असे बरेचसे सोन्यापासून किंवा चांदीपासून बनलेले वस्तू तुम्ही पाहता. त्याच्यामध्ये त्याच्यापासून छोटे छोटे तार देखील तयार केले जातात. म्हणजे धातूचा हा एक असा गुणधर्म आहे की त्याच्यामधून आपल्याला छोटे छोटे तार तयार करता येऊ शकतात, म्हणून त्याला म्हणलं जातं डक्टिलिटी. आता पुढचं जो प्रॉपर्टीज आहे मॅलिबिलिटी आहे. काय आहे मॅलिबिलिटी? त्यालाच मराठीमध्ये म्हणलं जातं वर्धनीयता. म्हणजे काय वर्धनीयता म्हणजे काय असतं? वर्धनीयता म्हणल्यानंतर द मेटल हॅज अ टेंडन्सी टू अ शीट टू प्रोड्यूस अ शीट. म्हणल्यानंतर आपल्याला एक अशा विशिष्ट अशा प्रकारचा पत्रा तयार करता येतोय, त्यालाच आपण म्हणतोय मॅलिबिलिटी, वर्धनीयता असं म्हणतोय. टेक अ आयर्न नेल. आपल्याला एक लोखंडी खिळा घ्यायचा आहे. प्लेस इट ऑन अ प्लॅटफॉर्म्स अँड कीप ऑन हॅमरिंग इट. आपल्याला एका प्लॅटफॉर्मवरती घ्यायचं आणि त्याच्यावरती हॅमरिंग करायचं आहे. हातोडीच्या साह्याने त्याला ठोकत राहायचंय. आफ्टर सम टाइम यू विल सी अ थिन शीट फॉर्मिंग. त्याच्यापासून आपल्याला एक थिन शीट तयार होते, पातळ पत्रा तयार होत असताना तुम्हाला दिसतोय. दिस प्रॉपर्टीज इज कॉल्ड मॅलिबिलिटी ऑफ मेटल. तर ही या प्रॉपर्टीजमध्ये काय सांगितलं जातं पहा, मॅलिबिलिटी म्हणल्यानंतर पत्रा तयार करता येणं, डक्टिलिटी म्हणल्यानंतर तार तयार करता येणं. आता याच्यानंतर आणखीन पुढचं जो 6वा फिजिकल प्रॉपर्टीज आहे मेटलचं, त्याचं नाव आहे कंडक्शन ऑफ हीट. आता कंडक्शन ऑफ हीटमध्ये पाहूया. टेक अ कॉपर प्लेट. आपल्याला एक तांब्याची पट्टी घ्यायची आहे. फिक्स सम वॅक्स ॲट वन ऑफ इट्स एंड. त्या तांब्याच्या पट्टीवरती आपल्याला थोडंसं वॅक्स लावून घ्यायचं आहे. आता वॅक्स म्हणल्यानंतर कोणाला म्हणायचंय? मेण म्हणतोय आपण त्या वॅक्सलाच. एका टोकाला मेण लावायचंय. हिट द अदर एंड अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. डिस्कस विथ टीचर. तुमच्या शिक्षकांच्या समवेत तुम्ही या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे की ज्या वेळेला तांब्याच्या पट्टीच्या एका टोकावरती आपण मेण लावतोय आणि दुसऱ्या टोकावरती उष्णता देतोय त्यावेळेला काय होतं निरीक्षण करायचं आहे. मग तुम्हाला काय दिसेल? समजा या ठिकाणी तुम्ही हा मेण लावला असाल आणि इथं तुम्ही हिटिंग केला असाल, इथं हीट केलेला आहात. मग हीट केल्यानंतर हा जो मेणाचा तुकडा आहे थोड्या वेळानंतर तो खाली पडतोय. म्हणजे याचा अर्थ काय? तर मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. सिल्वर, कॉपर अँड ॲल्युमिनियम्स आर द बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. म्हणजे याच्यामध्ये जे धातू असतात ते उष्णतेचे सुवाहक आहेत. म्हणजे एका टोकाला उष्णता दिल्यानंतर त्याचं जे काही उष्णता आहे त्या उष्णतेचं वहन एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जात असतं, म्हणून त्यालाच आपण काय म्हणतोय? मेटल्स ऑफ गुड कंडक्टर्स. जसं आपण या ठिकाणी बघितलं असाल, आपल्या घरामध्ये आपली आई स्वयंपाक करत असताना
कुकरवरती स्वयंपाक करत असते आणि कुकरला आपण खाली तळाशी उष्णता दिल्यानंतर संपूर्ण कुकर हा गरम होतोय, परंतु त्याच्या वरच्या बाजूला आपण एक प्लास्टिकचं आवरण असतोय आणि त्या प्लास्टिकला धरलं तरी सुद्धा आपल्याला गरम जाणवत नाहीये. याचा अर्थ तो प्लास्टिक काय आहे, बॅड कंडक्टर्स ऑफ हीट आहे. परंतु बाकीचं जे अल्युमिनियमचा जो पूर्ण भांडा असतोय तो काय असणार आहे, गुड कंडक्टर्स ऑफ हीट आहे. आता याच्यानंतर पुढचा जो प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे मेटलची, कंडक्शन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. 7वा जो पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विच मेटल्स आर यूज्ड टू मेक इलेक्ट्रिकल वायर. आता या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्ही द्यायचं आहे. आपल्या या कॉमेंट बॉक्समध्ये जावा आणि तिथं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. असा कुठला धातू आहे की आपल्या घरामधले जे काही इलेक्ट्रिक वायरिंग असतात, या इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये तो मेटल्स वापर केला जातोय. ठीक आहे. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. धातू जे आहे हे गुड कंडक्टर्स ऑफ हीट जसं आहेत तशाच पद्धतीने गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी देखील आहेत. लेड इज अन एक्सेप्शन which is neither a good conductor of heat nor a good conductor of electricity. आता याच्यामध्ये आणखीन एक सांगितलेलं आहे लेड. हा जो लेड आहे हा मेटल असून देखील तो प्रॉपर्टीज दाखवत नाहीये. गुड कंडक्टर ऑफ हीट पण दाखवत नाहीये आणि गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी देखील दाखवत नाहीये. म्हणजे हा एक प्रकारचा एक्सेप्शनल केस आहे. जसं आपण हार्डनेसच्या बाबतीमध्ये बघितलेला आहात, जशाच पद्धतीने आपण फिजिकल स्टेट्समध्ये पण बघितलेला आहात, तशाच प्रकारे या ठिकाणी देखील लेड हा एक्सेप्शनल केस आहे. आता याच्यानंतर पुढची जी प्रॉपर्टीज आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणल्यानंतर त्याला म्हणतोय आपण मराठीमध्ये घनता. मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सेप्शन्स हॅव्हिंग लोअर डेन्सिटी देन वॉटर. द डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओनली 0.53 ग्रॅम्स पर cc. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जी डेन्सिटी आहे मेटलची ही नेहमी हाय असते. हाय म्हणल्यानंतर जास्त असते, परंतु याच्यामध्ये देखील काही अपवाद आहेत. त्यामध्ये सोडियम आहे, पोटॅशियम आहे, लिथियम आहेत. यांची डेन्सिटी काय आहे तर लोअर आहे. कोणापेक्षा? वॉटरपेक्षा. वॉटरपेक्षा यांची डेन्सिटी कमी आहे. परीक्षेमध्ये देखील ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतोय. डेन्सिटीच्या बाबतीमध्ये असेल किंवा फिजिकल स्टेटच्या बाबतीमध्ये असेल, हार्डनेसच्या बाबतीमध्ये असेल, तर याच्यामध्ये ऑड वन आउट मध्ये प्रश्न विचारला देखील जाऊ शकतोय. ट्रू फॉल्समध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतोय. म्हणून थोडंसं जे काही एक्सेप्शनल केसेस आहेत त्यांना देखील व्यवस्थितरित्या आपण थोडासा अभ्यास करायचा आहे. आता याच्यानंतर 9वा पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. पुढचा जो पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. काय आहे हे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मेल्टिंग पॉईंट म्हणजे एखादा सॉलिड जो असतो तो मेल्ट होतोय एका विशिष्ट टेम्परेचरला, तर त्याला आपण मेल्टिंग पॉईंट असं म्हणतोय. आणि बॉइलिंग पॉईंट कोणाला म्हणायचंय? एखादा लिक्विड ज्यावेळेला एखाद्या विशिष्ट अशा तापमानावरती तो बॉइलिंग व्हायला सुरुवात होतोय, म्हणजे त्या ठिकाणी चेंज ऑफ स्टेट्स होतोय. चेंज ऑफ स्टेट्स म्हणल्यानंतर काय तर एखादा लिक्विड गॅसमध्ये जात असतोय, बबलिंग होत असतोय, त्यावेळेला त्याचं बॉइलिंग पॉईंट क्रिएट होतोय. मेल्टिंग म्हणल्यानंतर सॉलिड असतोय, त्या सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट होतोय, म्हणजे सॉलिडपासून लिक्विड, आणि त्या टेम्परेचरला त्याला आपण म्हणतोय मेल्टिंग पॉईंट. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट एक्सेप्शन्स Hg, Ga, Na, K. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला जे मेल्टिंग पॉईंट्स आहेत किंवा बॉइलिंग पॉईंट्स आहेत हे धातूंचे नेहमी हाय असतात. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे Hg. हे जे आहे ते सगळे सिम्बॉलचा वापर केलेला आहे. आता Hg म्हटल्यानंतर त्यालाच आपण मर्क्युरी म्हणतोय, Ga गॅलियम आहे, Na म्हटल्यानंतर सोडियम आहे, K म्हटल्यानंतर पोटॅशियम आहेत. अशा प्रकारचे काही मेटल्स दिलेले आहेत आणि या मेटलचे मेल्टिंग पॉईंटचा विचार केलात किंवा बॉइलिंग पॉईंटचा विचार केलात तर हे नेहमी हायर असतात. आता याच्यानंतर पुढचं पॉईंट्स या ठिकाणी पाहणार आहोत, सोनोरिटी. आता सोनोरिटी म्हटल्यानंतर त्यालाच मराठीमध्ये म्हणतात नादमयता. म्हटल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची एक मेटलची प्रॉपर्टीज आहे. या प्रॉपर्टीजमध्ये मेटल्समध्ये साऊंड प्रोड्यूस केला जातोय. जर साऊंड प्रोड्यूस होत असेल तर त्याला आपण मेटल्स असं म्हणतोय. पाहूया काय आहे.
व्हॉट इज द मेटल दॅट युअर स्कूल बेल इज मेड ऑफ. तुमच्या शाळेमध्ये जी काही घंटा बांधलेली असते ती धातूची असते पहा. ती कशा पद्धतीने काम करते. हाऊ डज अ बेल इज फंक्शन. ती कशा पद्धतीने काम करते. मेटल्स आर सोनोरस. नंतर धातू एक विशिष्ट अशा प्रकारचं साऊंड प्रोड्यूस करतोय. दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. ज्या वेळेला एखादा मेटल्स दुसऱ्या मेटल्सवरती आघात करतोय, आघात केल्यानंतर तिथं साऊंड प्रोड्यूस केला जातोय. तर अशा पद्धतीने इथं आपण 10 प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज मेटलची आपण बघितलेला आहात. आणखीन एकदा रिवाइज करतोय. कोणकोणते 10 प्रॉपर्टीज आहेत. पहिल्यांदा आहे फिजिकल स्टेट, भौतिक अवस्था. जनरली मेटल्स हे सॉलिड अवस्थेमध्ये असतात. नंतर लस्टर म्हटल्यानंतर चकाकी, जे धातू असतात नेहमी चमकत असतात. त्यानंतर तिसरे जे प्रॉपर्टीज आहेत आपण बघितलात, हार्डनेस आहे, म्हणजे ते काठिण्यपणा असतोय, त्याच्यामध्ये काही अपवादात्मक केस आहेत. त्यानंतर चौथं जे आपण बघितलेलं आहात फिजिकल प्रॉपर्टीज ते आहे डक्टिलिटी, म्हणजे मेटल्समध्ये ॲबिलिटी आहे की वायर काढण्याची. मॅलिबिलिटी बघितलात पुढची पॉईंट्स. तर मॅलिबिलिटी म्हटल्यानंतर मेटल्समध्ये अशा प्रकारची एक प्रॉपर्टीज असते त्याच्यापासून एक थिन शीट तयार करता येतोय. त्यानंतर 6वी प्रॉपर्टीज आपण बघितलात कंडक्शन्स ऑफ हीट, म्हटल्यानंतर उष्णतेचं वहन केला जातोय. 7वी प्रॉपर्टीज बघितलात कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, जसं उष्णतेचं वहन होतोय तसंच त्या ठिकाणी विद्युतचं देखील वहन केला जातोय. 8वी प्रॉपर्टीज बघितलात डेन्सिटी, म्हणजे हायर डेन्सिटी मेटल्समध्ये आपल्याला पाहावयास मिळते. नंतर 9वा जो पॉईंट्स आपण या ठिकाणी बघितलेला आहात मेल्टिंग पॉईंट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स, म्हणजे मेटल्सचे जे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहेत नेहमी हायर असतात. आणि शेवटची प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी बघितलात सोनोरिटी, नंतर मेटल्समध्ये साऊंड प्रोड्यूस केला जातोय. तर आता आपण दुसरं पॉईंट्स या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचं नाव आहे नॉन मेटल्स. प्रकरणामधला दुसरा भाग तो आहे नॉन मेटल्स. नॉन मेटल्स जसं आपण मेटलची डेफिनेशन बघितलात तशाच पद्धतीने नॉन मेटल्सची पण डेफिनेशन आहे. काय पाहूया आपण. नॉन मेटल्स मीन्स इट शुड बी अ टू गेन द इलेक्ट्रॉन्स. नॉन मेटल्स मीन्स it has a tendency to gain the electrons and to produce a negatively charged, that is also called as a non-metal. एक्झॅक्ट अपोजिट डेफिनेशन याची दिलेली आहे पहा. जसं आपण धातूमध्ये बघितलेलं आहात, धातूमध्ये अशा प्रकारची एक क्षमता आहे, तो इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स गमावतोय आणि तरी देखील तो पॉझिटिव्ह आयन क्रिएट करतोय. नॉन मेटल्समध्ये एक्झॅक्ट अपोजिट आहे. काय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्समध्ये जे व्हॅलन्स ऑर्बिट आहे त्या व्हॅलन्स ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन कमवून देखील तो ऋण प्रभार निर्माण करतोय, निगेटिव्हली चार्ज क्रिएट करतोय, म्हणून त्याला नॉन मेटल्स असं म्हणतात. आता काय आहे नॉन मेटल्स पाहूया. कोणकोणते आहेत नॉन मेटल्स. कार्बन, सल्फर, फॉस्फरस आर फ्यू नॉन मेटल्स. काही उदाहरणं दिलेली आहेत, कारण आपल्याला या ठिकाणी सगळे नॉन मेटलची नावं या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहेत, कारण आपण बघितलेलं आहात 118 एकूण मूलद्रव्य आहेत. त्या 118 मूलद्रव्यापैकी काही धातू आहेत, काही अधातू आहेत, तर काही धातू सदृश्य आहेत. आता आपण नॉन मेटल्समध्ये पाहूया. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉन लस्टरस. याच्यामध्ये जर आपण मेटलचे जे प्रॉपर्टीज बघितलेले आहेत त्याच्यापासून एक्झॅक्ट अपोजिट याचे प्रॉपर्टीज आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये ब्रिटल आणि दुसरा जो आहे नॉन लस्टरस आहे. ब्रिटल म्हणल्यानंतर काय, ठिसूळपणा म्हणतोय, सहजासहजी तो ब्रेकडाऊन होतोय. आणि नॉन लस्टरस म्हणल्यानंतर काय, त्याला चकाकी नसते. जशी आपण फिजिकल प्रॉपर्टीज मेटलचे बघितलेले आहात तशाच प्रकारची फिजिकल प्रॉपर्टीज आज आपण नॉन मेटलचे देखील एक एक करून पाहूया. तर याच्यामध्ये देखील फिजिकल स्टेट आहे, कम्पॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे, जेणेकरून जर तुलनात्मक जर आपण अभ्यास केलात तर आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात राहतील. परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारला जातोय, गिव्ह डिफरन्स बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. तुम्हाला फरक स्पष्ट करा म्हणून असा प्रश्न विचारला जाऊ शकतोय, म्हणून त्यावेळेला आपल्याला हे मुद्द्यांचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. आता याच्यामध्ये फिजिकल स्टेट आहे पहा. ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर नॉन मेटल ऑकर्स सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस. यामध्ये ऑर्डिनरी टेम्परेचर्समध्ये जे नॉन मेटल्स आहेत ते तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु तिथं काय बघितलं होता मेटल्समध्ये, तर ते फक्त सॉलिड स्टेट्समध्ये होते. परंतु त्याच्यामध्ये एक्सेप्शनल केस होतं. काय एक्सेप्शनल केस होतं, त्याच्यामध्ये मर्क्युरी आणि गॅलियम हे दोन्ही लिक्विड स्टेटमध्ये होते. परंतु इथं जर नॉन मेटलचा विचार केलात तर हे नॉन मेटल्स तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.
सॉलिडमध्ये आहेत, कार्बन आहे, सल्फर आहे आणि फॉस्फरस आहे. लिक्विड्समध्ये ब्रोमिन दिलेला आहे, Br2 म्हणतात. आणि गॅसियसमध्ये H2N2O2. H2 म्हणजे हायड्रोजन, N2 म्हणल्यानंतर नायट्रोजन आणि O2 जो आहे त्याला ऑक्सिजन असं म्हणतोय. आता याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी पाहूया नॉन मेटलची. लस्टर. जसं आपण धातूला चकाकी असते, परंतु याच्यामध्ये काय आहे हे ते पाहूया. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. डू नॉट हॅव लस्टर म्हटल्यानंतर याला चकाकी नसते. एक्सेप्ट डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल्स. परंतु याला देखील अपवाद आहे. डायमंड जो आपण पाहतोय, हिरा, तो चमकत असतोय. हिरा जो आहे तो नॉन मेटल असून देखील तो चमकत असतोय. आयोडीनचे क्रिस्टल्स हे देखील चमकत असतात. सम नॉन मेटल्स आर कलरलेस वाईल अदर्स हॅव डिफरंट कलर्स. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जे नॉन मेटल्स असतात ते कलरलेस आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा रंग नाही आहे. वाईल अदर्स हॅव डिफरंट कलर्स, काहींना कलर्स देखील आहे. व्हॉट इज द कलर ऑफ द कार्बन इन द फॉर्म ऑफ कोल. तुम्ही कार्बन बघितला असाल कोळशाच्या रूपानं, आणि हा कोळसा जो असतोय तो कोणत्या रंगाचा असतोय प्रत्येकाने बघितला असाल. कुठला रंग असतोय सांगा पाहू. बरोबर, काळ्या रंगाचा असतोय. सल्फर इज द येलो. सल्फर जो आहे तो पिवळ्या रंगाचा असतोय. आणि दुसरा जो आहे ब्रोमिन इज ब्राऊन. ब्रोमिन जो आहे तो ब्राऊन रंगाचा असतोय. पाहूया आणखीन आपण पुढचा जो पॉइंट या ठिकाणी. तिसरा जो फिजिकल प्रॉपर्टीज आहे ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हटल्यानंतर त्याला आपण ठिसूळपणा असं म्हणतोय. आता या ठिसूळपणामध्ये पाहूया. टेक कोल अँड हॅमर इट. कोळसा घ्यायचा आहे, हातोडीच्या साहाय्याने त्या कोळशावरती आघात करायचे, मारायचे. सी व्हॉट हॅपन्स टू इट. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. आता या ठिकाणी कोळशावरती हातोडीने ज्यावेळेला तुम्ही ठोकता काय होतं बघितलात. तो काय आहे, स्थायू रूपामध्ये असणारा हा एक प्रकारचा ब्रिटलनेस प्रॉपर्टीज दाखवतोय, म्हणजे सहजासहजी तो ब्रेकडाऊन होतोय. सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. त्यापैकी काही असे नॉन मेटल्स आहेत की सॉफ्ट असतात, मऊ असतात. डायमंड्स अँड एलोट्रॉप्स ऑफ कार्बन. डायमंड जो आहे हा कार्बनचा एक एलोट्रॉप्स आहे. एलोट्रॉप्स कोणाला म्हणतोय, त्याचं मराठीमध्ये त्याला म्हणतोय शब्द बहुरूपी असं म्हणतोय. त्याचं अनेक रूप आहेत कार्बनचे, त्यापैकी हा डायमंड हा एक रूप आपल्याला पाहावयास मिळतोय. इज अन एक्सेप्शन्स विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. नंतर हा जो डायमंड आहे हा हार्डेस्ट सबस्टन्स आहे, परंतु नॉन मेटल्समध्ये विचार केला तर त्याची प्रॉपर्टीज आहे ते सॉफ्टमध्ये आढळतात. आपण मेटल्समध्ये बघितलेला आहात, मेटल्स हे जनरली हार्ड इन नेचर असतात, परंतु हे जे नॉन मेटल्स आहेत हे ब्रिटलनेस आहेत, म्हणजे ठिसूळ आहेत. जसं कोळशावरती आघात केल्यानंतर ते त्याचं ब्रेकडाऊन झालेलं आहे. त्याच्यानंतर चौथा जो पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो आहे डक्टिलिटी अँड मॅलिबिलिटी. तन्यता आणि वर्धनीयता असं म्हणतोय. जसं आपण मेटल्समध्ये बघितलेला होता काय की मेटल्समध्ये एबिलिटी आहे डक्टिलिटी म्हणजे वायर काढण्याची, आणि मॅलिबिलिटी म्हटल्यानंतर थिन शीट तयार करण्याची, परंतु याच्यामध्ये एक्झॅक्ट अपोजिट दिसतोय. नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल नॉर मॅलिएबल. म्हणजे असा अधातू आहे त्याच्यापासून आपल्याला तार तयार करता येत नाहीये आणि त्याच्यापासून पत्रा देखील बनवता येत नाही. आता याच्यानंतर पाचवा पॉईंट पाहायचा आहे, पाचवी फिजिकल प्रॉपर्टीज नॉन मेटलची, तो आहे कंडक्शन्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. उष्णतेचं आणि विजेचं वहन होतो किंवा नाही हे आपल्याला पाहायचं आहे. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स. हा जो आहे बॅड कंडक्टर्स, तिथं आपण मेटल्समध्ये बघितला होता गुड कंडक्टर्स होतं. हीट अँड इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये विजेचे आणि उष्णतेचं वहन केलं जात नाहीये. मग अशी तुम्हाला सांगितलं होतं कुकरचं. कुकरमध्ये सगळ्या भागामध्ये आपल्याला गरम जाणवतोय, परंतु त्याच्या वरच्या बाजूला जे काही प्लास्टिक असतोय हँडलवरती त्याला हात लावल्यानंतर सुद्धा आपल्याला गरम जाणवत नाहीये. तशाच प्रकारे आपण घरामध्ये जे काही इलेक्ट्रिकला वायरिंगचा वापर करतोय त्यामध्ये आणखीन एक आतल्या बाजूला कॉपर असतोय, त्या कॉपरच्या वरच्या बाजूला प्लास्टिकचं आवरण असतोय, आणि प्लास्टिकच्या आवरणाला हात लावलं तरी सुद्धा आपल्याला करंट बसत नाही. का? कारण तो जो आहे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणजे तो जो प्लास्टिक आहे तो नॉन मेटल आहे. विच आणखीन पहा, एक्सेप्ट
ग्राफाईट अँड ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, मगाशीच आपण बघितलेलं आहात. तर कार्बनचे ॲलोट्रॉप्स म्हटल्यानंतर कार्बनचं बहुरूप असं म्हणतोय. कार्बन हा एका रूपामध्ये न आढळता निसर्गामध्ये तो वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतोय. कार्बनमध्ये त्याचा जो ॲलोट्रॉप्स आहे ग्राफाईट आहे, मगाशीच आपण बघितला होता डायमंड आहे, आणखीन एक तिसरा एक आहे तो फ्लोरीन आहे, त्यालाच बकीबॉल या नावाने देखील ओळखला जातोय. तर ग्राफाईट जो आहे विच इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हा एक अपवाद आहे. ग्राफाईट जो आहे हा कार्बनचा ॲलोट्रॉप्स आहे. कार्बन हा नॉन मेटल आहे. नॉन मेटल असून देखील हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रॉपर्टीज दाखवतोय. आता याच्यानंतर 6वा पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे डेन्सिटी. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटीज. आपण मेटल्समध्ये बघितला होता हाय डेन्सिटीज, परंतु हे जे आहेत ते लो डेन्सिटीज, त्याची जी काही घनता आहे ती कमी असते. शेवटचा याच्यामधला जो पॉईंट पाहायचा आहे फिजिकल प्रॉपर्टीज तो आहे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स एक्सेप्शन्स द सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट्स ॲट हाय टेम्परेचर. आता या ठिकाणी आपण मेटल्समध्ये काय बघितला होता की त्याच्यामध्ये हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे, परंतु इथं एक्झॅक्ट अपोजिट आहे. इथं लो मेल्टिंग पॉईंट आणि लो बॉइलिंग पॉईंट आहे. एक्सेप्शनल केस अपवादामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की यामध्ये जे काही कार्बन आणि बोरॉन आहेत हे सॉलिड नॉन मेटल्स आहेत, यांचा जो काही मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा हायर असतोय. तर आपल्याला या ठिकाणी ऑलवेज रिमेंबरमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे. पहा, गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम आर हायली मॅलिएबल मेटल्स. जे काही सोने, चांदी, ॲल्युमिनियम आपण पाहतोय हे सर्वात मॅलिएबल मेटल्स म्हणून ओळखले जातात, म्हणजे त्याच्यापासून पत्रा तयार करता येतोय. दुसरा आणखीन एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, अ शीट विथ थिकनेस 1/10,000 mm अँड अ वायर अँड विथ डायमीटर्स 1/5000 mm कॅन बी मेड फ्रॉम गोल्ड. काय सांगितलेलं आहे पहा, या ठिकाणी सोन्याचं 0.0001 मिलीमीटर एवढं जाडीचं पातळ पत्र आपल्याला तयार करता येतात आणि 0.0002 mm व्यासाची तार देखील बनवता येते. म्हणजे एवढं बारीक पातळ पत्रा आणि बारीक तार देखील आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकते. तर आता याच्यानंतर आपल्याला या व्हिडिओमधला शेवटचा भाग आपण अभ्यासूया, तो आहे मेटॅलॉइड्स. त्यालाच धातू सदृश्य या नावाने ओळखला जातोय, कारण टॉपिकचा टायटल होता मेटल्स आणि नॉन मेटल्स. कारण आपण एलिमेंट्समध्ये बघितलात क्लासिफिकेशन्समध्ये त्याचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केला जातोय, मेटल्स, नॉन मेटल्स आणि तिसरा जो आहे मेटॅलॉइड्स. आता आपण बघितलात मेटल्स काय असतं, त्याची फिजिकल प्रॉपर्टीज काय, नॉन मेटल्स म्हणजे काय, त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, त्यांचे काही फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितलात. आता शेवटच्या याच्यामध्ये पाहणार आहोत मेटॅलॉइड्स, धातू सदृश्य. सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी have properties which are intermediate between metals and non-metals. Such elements are called metalloids. मेटॅलॉइड्स कोणाला म्हणलं जातं, असा पदार्थ की तो मेटलचे आणि नॉन मेटलचे दोघांचे पण प्रॉपर्टीज दाखवत असेल तर त्याला मेटॅलॉइड्स म्हणतात. काही एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत पहा, त्यामध्ये आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी हे जे प्रॉपर्टीज आहेत ते मेटलचे पण दाखवतात आणि नॉन मेटलचे पण दाखवतात. त्या दोघांच्या दरम्यानचे गुणधर्म दाखवतात. अशा प्रकारचे जे काही म्हणजे एलिमेंट्स आहेत त्यांनाच आपण मेटॅलॉइड्स असं म्हणतोय. आता याच्यानंतर आपल्याला जो पुढचा भाग आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, हे आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि नॉन मेटल्स हे दोघांचे पण प्रॉपर्टीज अभ्यासलेले आहात. पुढील भागामध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.